नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी। आजचा विषय म्हणजे बाप विकला का चोरला। उद्धव ठाकरे हे कायम म्हणत असतात, एकनाथ शिंदेंवर आरोप करत असतात की यांनी माझा बाप चोरला, यांनी माझा बाप चोरला, यांनी माझा बाप चोरला। मला उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी बाप चोरेपर्यंत तुम्ही झोपला होतात का? तुम्हाला तुमच्या बापाचंच रक्षण करता आलं नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं जर रक्षण करता आलं नाही तर तुम्ही राजकारण करण्याच्या पात्रतेचेच नाहीत तुम्ही। म्हणजे यांनी तुमचा एक तर त्यांच्यावरचे जे ॲलिगेशन आहे एकनाथ शिंदेंवर की बाप चोरला म्हणून, काय ते चुकीचं आहे। वास्तविक एकनाथ शिंदे जे वरती आलेले आहेत आयुष्यामध्ये ते बाळासाहेबांना स्मरतात आणि बाळासाहेबांना स्मरतात म्हणून ते बाळासाहेबांचं नाव घेतात। एकनाथ शिंदेंचे वडील काय बाळासाहेबांसारखे राजकीय नेते नव्हते, त्यामुळे एक तर ते काय म्हणतात त्याला एकनाथ शिंदेंच्या वडिलांची आणि बाळासाहेब ठाकरेंची म्हणजे बापाची तुलना करण्यामध्ये हे काय म्हणतात त्याला, मला उद्धव ठाकरेंच्या अकलेची दिवाळखोरी आहे असं मी समजतो त्याला। काय की तुम्ही कोणाची तुलना कोणाबरोबर करतायत हे इवन काय म्हणतात त्याला एकनाथ शिंदेंच्या हयातीत असलेले वडीलसुद्धा मान्य करतील, कळलं का? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची तुलना त्यांच्याबरोबर करू शकत नाहीत। आणि बाळासाहेबांनी जे काही पेरलं ते ह्या पद्धतीने काय म्हणतात त्याला एकनाथ शिंदेंच्या पद्धतीने ते उगवलं आणि त्यांनी ते हे केलं। तुम्ही आज तुमच्या वडिलांची तुम्ही काहीच ठेवलेली नाही आहेत। काय निदान त्यांनी बाळासाहेबांची अस्मिता तरी टिकवलेली आहेत, तुम्ही बाळासाहेबांची अस्मिता काय टिकवलीत? ज्या बाळासाहेबांनी त्या सोनिया गांधीला पांढऱ्या पायाच्या बाईशिवाय बोलले नाहीत किंवा शरद पवारांना तेल लावलेलं पैलवान किंवा मैद्याचं पोतं किंवा त्यांच्यावर जे काय आरोप करायचे ते करायचे सोडले नाहीत, ज्या काँग्रेसला त्यांनी इतका विरोध केला, ज्या अबू आझमीला इतका विरोध केला, आज तुम्ही त्या लोकांबरोबर तुमच्या बापाला त्यांच्याकडे विकलात। तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला गेला नाहीत कारण सोनिया गांधी तुमच्यावर नाराज होईल म्हणून। आज राम मंदिराच्या उद्घाटनाला समजा स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते तर बाळासाहेब 100% राम मंदिराच्या उद्घाटनाला गेले असते। नरेंद्र मोदींनी स्पेशल सिक्युरिटी लावून त्यांना तिथे ते गेले असते ते, पण तुमची त्या सोनिया गांधीमुळे तुम्ही गेला नाहीत। आणि तुम्ही तुमच्या वडिलांचं म्हणजे आता मला बाळासाहेब ठाकरेंना बाप म्हणता येत नाही म्हणून तुमच्या वडिलांचं तुमच्या तीर्थरूपांचं तुम्ही काय ठेवलं? ज्या तीर्थरूपांच्या पायावर लोक यायची, काय तुम्ही त्यांच्या पायावर जाऊन तुमच्या तीर्थरूपांना घातलं। ही महाआघाडी करून तुम्ही फार मोठा तुमच्या वडिलांचा भकास केलेला आहे। फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही हा केलेला सगळा काय व्यभिचार आहे, मी म्हणेल राजकीय व्यभिचार आहे हा। काय तुम्ही तुमचा बाप विकला, तुम्ही बाप चोरला म्हणतात, तुम्हाला बाप चोरला म्हणायचा अधिकारच नाही कारण तुम्ही बाप ऑलरेडी विकून बसला होतात तुम्ही। आणि तो बाप विकला, त्या बापाला त्या तिथून पैसे देऊन सोडवून आणून त्या एकनाथ शिंदेंनी तुमच्या बापाला परत काय म्हणतात त्याला हे केला, शिवसेना प्रमुख केला। नाही तर तुम्ही शिवसेना प्रमुख पद तर केव्हाच विकलेलं आहे, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना केव्हाच विकलेलं आहे। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं मराठी माणसाचं हे केव्हाच तुम्ही पुसून टाकलेलं आहे। काय तुम्ही तुम्ही मुसलमानांसाठी तुम्ही हिरवी कॅलेंडर काढलीत। तुम्हाला बाप विकल्याचा बाप चोरल्याचा अधिकारच नाही की जिथे तुम्ही रामाला बदले नाहीत, जिथे तुम्ही हनुमानाला विरोध केलात तिथे तुम्ही सगळे संपलात, म्हणजे मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे याच्यावर, म्हणजे शिवसेनेच्या भकासाचे जनक, त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। पण आज मी जे शीर्षक आहे आपलं की तुम्ही बाप विकलात, बाप चोरला नाही, बाप विकलात। तुम्ही बाप चोरूच शकत नाही, तुम्ही काही तुम्ही बाप फक्त विकू पैशासाठी तुम्ही काही करू शकतात। जे तुम्ही केलं ते तुम्ही अक्षरशः तुम्ही पैशासाठी, मला तुम्ही उद्धव ठाकरेंनीच्या शिवसेनेने किंवा आत्ता जे त्यांच्या भकासाचे जे जनक आहेत सगळे, यांनी मराठी माणसासाठी काय केलं?
यांनी हिंदुत्वासाठी काय केलं? अहो, तुम्ही 2014 साली तुम्ही जेव्हा परत भाजपबरोबर होतात त्यावेळेस तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसांना एवढा त्रास दिला की आम्ही काय म्हणतात त्याला ते राजीनामे खिशात घेऊन हिंडतो. काय जेव्हा तुम्हाला पाय पुसणं केलं ह्या शरद पवारांनी, काय, आणि शरद पवारांनी केव्हाच सांगितलं होतं की तुमचे परतीचे दोर सगळे कापलेले आहेत त्यांनी म्हणून. त्यामुळे तुम्ही आज परत जाऊही शकत नाही आणि तुम्हाला परत अमित शहा किंवा हे नरेंद्र मोदी उभेही करू शकत नाहीत. आता असली आणि नकली शिवसेना म्हटलं तर हे ठाकरेंचं हे आहे, पण ठाकरेंनाच समजा शिवसेना सांभाळता आली नाही, त्याला काय करणार तुम्ही? आज तुमच्यावर कोणाचा विश्वास आहे? तुमच्या काय म्हणतात त्याला सौभाग्यवती आणि तुमची 2 मुलं ही सोडली तर चौथ्या माणसाचा विश्वास नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल तुमचे ते संजय राजाराम राऊतांचा तुमच्यावर विश्वास असेल तर संजय राजाराम राऊतांचा तुमच्यावर 1 नया पैशाचा विश्वास नाही. मी आज तुम्हाला याच्याबद्दल सांगतो. मी समजलं का की आज, आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणतात माझा बाप चोरला, माझा बाप चोरला म्हणून तुमचं काय म्हणतात त्याला निष्क्रियता, तुम्ही कर्तृत्व शून्य आहे हे सिद्ध करतायत बाप चोरला सांगून. कारण तुम्ही जो माणूस आपल्या बापाला, अशा कर्तृत्ववान बापाला सांभाळू शकला नाही तर आणि त्यांनी तो विकला बाप, तर पैशासाठी म्हणून तो बाप विकला. इतकं तुमचं काय म्हणतात त्याला राजकीय कुकर्तृत्व आहे तुमचं, किंवा राजकीय व्यभिचार आहे तो तुमचा, की तुम्ही त्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही तो बाप विकला. त्यामुळे तुम्हाला मराठी माणसाचं तर तुमच्यावर काय म्हणतात त्याला काडी मात्राचा हे नाही. आज 25-30 वर्ष तुमच्या हातात मुंबईची सत्ता आहे. 25-30 वर्ष मुंबईच्या सत्तेमध्ये कुठलं काम एल&टीने केलं आहे, कुठलं काम टाटाने केलं आहे, कुठलं काम शापूरजी पालमजीने केलं आहे? कारण ह्या लोकांकडनं तुम्हाला पैसे खायला लिमिटेशन आहेत. आज अमित साटमने जे काय म्हणतात त्याला विधान सभेमध्ये जे तुमच्या विरुद्ध भाषण केलं होतं ते सगळं बोलकं आहे ना. आज जे काय म्हणतात त्याला नारायण राणे तुमच्या विरुद्ध बोलतात, तर नारायण राणे तुमच्या विरुद्ध बोलतात त्याला तुम्ही कुठे रिफ्यूट करू शकत नाहीत, कारण काय ते संदर्भ देऊन बोलतात. ते नारायणची बॅकग्राऊंड किंवा नारायण राणेंचं बाकीचं काही असू देत ते, पण नारायण राणे जे बोलतात ते खोटं बोलतात हे तुम्ही कधीच बोलू शकत नाहीत. आणि तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये स्वतः शरद पवारांनी सांगितलं, म्हणजे शरद पवारांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप काय, तर उद्धव ठाकरेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं. आणि ती मराठी माणसाची हाय शरद पवारांना लागली, म्हणून आज शरद पवारांची सुद्धा गत ही तशीच झालेली आहे. पण शरद पवारांचं स्वतःचं कर्तृत्व आहे आणि आजही स्वतःचा करिश्मा आहे. उद्धव ठाकरेंचा करिश्मा तर कधीच नव्हता, जो होता तो त्यांच्या वडिलांमुळे त्यांचं ते काय पेरिफेरी होती ती, पण आज ती पण गेलेली आहे आणि ती त्यांनी घालवलेली आहे. कारण त्यांनी बाप विकला, त्यांना बाप सांभाळ, आणि त्या विकलेल्या बापाला सोडवून आणून परत शिवसेना प्रमुख केला तो त्या एकनाथ शिंदेने केला. त्यामुळे एकनाथ शिंदेनी बाप चोरला म्हणायचा उद्धव ठाकरेंना काहीही अधिकार नाही. आज एवढंच. धन्यवाद.